नमस्कार, मी सुनीता कुलकर्णी. झकास रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. दिवाळी जवळ आलेली आहे, तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण खारी बुंदी बनवूया. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खारी बुंदी तळण्यासाठी लागणारे साहित्य: डाळीचे पीठ, पाणी, पिठी साखर, शेंगदाणे, डाळवे, मीठ, लिंबूसत्व, तिखट, हळद, धणे जिरे पूड, हिंग. तळण्यासाठी कढईत तेल. आपण पीठ तयार करूया. आपण धणे जिरे पूड आणि हिंग घालूया आणि हळद, तिखट, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता, मीठ चवीप्रमाणे, काही जण तळून झाल्यावर वरूनही तिखट मीठ घालतात, पण मी ह्याच्यातच घातलेले आहे कारण सगळ्याच ह्याला हे लागतं, मीठ तिखट, आणि ह्याच्यात मिक्स होऊन जातं, त्याच्यामुळे खूपच चविष्ट लागतं. आता हे मिक्स केलंय मी. ह्याच्यात आपण पाणी घालूया. थोडं पाणी घालून कालून घ्या. आपण तेल तापायला ठेवूया. गॅस लावलाय. हे पीठ आपलं असं व्हायला पाहिजे, म्हणजे साधारणतः असं चमच्यात घेतली की असं पडायला पाहिजे, आणि अशा चाळणीतून खाली पडायला पाहिजे. असं घातले की तेल तापू द्या. तेल तापलेलं आहे आपलं. आपण त्याच्यात डाळवे घालून तेलातून काढून घेऊया एकदा. म्हणजे अजून खुसखुशीत लागतात हे डाळ. शेंगदाणे पण असेच तळून घ्यायचे. मी भाजून घेतलेले, तुम्हाला कच्चे घालायचे असले तरी तुम्ही घालू शकता. शेंगदाणे आणि डाळवे तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी किंवा ज्याला आवडत नाही त्यांनी घातलं नाही तरी चालेल.
आपण आता ह्यात पीठ घालूया. हे आता तळलेले आहेत आपले. आता आपण थोडं जास्त पीठ घालून करूया, कारण पहिल्यांदा ते गोल आकाराचे होतात का नाही ते बघण्यासाठी मी थोडे घातले होते. असं हलवत राहा. हे चांगलं थोडं लाल होत तळावं आपण. वास मस्त येतोय. आपण हे सगळं तळून घेऊया. आपण तळून घेतलेलं आहे सगळं. असं ते सगळं एक करून घ्या. आणि थोडं लिंबू सत्व घाला आणि थोडी पिठी साखर. असं सगळं एकत्र करून घ्या. जर पीठ पातळ झालं तर असे लांब लांब शेवसारखे काढ्या येतात. त्याच्यासाठी पहिले तुम्ही तपासून घ्या की गोल गोल आकार येतोय का नाही. गोल आकार येत नसला तर थोडं पीठ घट्ट करा. ही आपली खारी बुंदी तयार झालेली आहे आणि सर्विंग प्लेटमध्ये मी काढलेली आहे.